नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीची सुकी भाजी आणि ती सुद्धा मुगाची डाळ घालून. हिरवी मिरची, लसूण, कांदा हे सगळं घालायचं आहे आणि अगदी चवदार अशी भाजी बनवणार आहोत. आणि अशी गरम गरम भाजी, त्याबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आहा हा मज्जाच येते मंडळी. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी ते एक छोटीशी मेथीची गड्डी आणली होती, ती निवडून घेतली आणि आता स्वच्छ धुवून त्याचं पाणी नितळायला ठेवायचं आहे. भाज्या धुताना नेहमी अशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच धुवायचं, म्हणजे काय होतं, माती जी असते ना ती खाली बसते आणि भाजी स्वच्छ धुवून निघते. तर भाजी धुवून झाली. आता मुगाची डाळ भिजवायची. तर मी ते साधारणतः 2 मूठ भरून मुगाची डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ही भिजत घालायची आहे. वेळ असेल तर 1-2 तासासाठी भिजवा, नसेल वेळ तर कमी कमी अर्धा तास तरी भिजवावीच लागते. तर डाळ भिजती आपली आणि मेथीची भाजी पण धुवून झालेली आहे. आणखी काय काय साहित्य लागणार आहे पाहूयात. आपल्याला लागणार आहे 1 मीडियम साईजचा कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता हा मंडळी. तर लसूण आणि हिरवी मिरची छान बारीक चिरून घ्यायची आणि कांदा जो आहे ना तो स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर चला आता भाजीला छान फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 1 पळीभर तेल गरम केलं आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालणार आहेत. सगळं छान तडतडलं की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला भरपूर असा लसूण छान लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. असं केलं ना तर लसणाची इतकी छान टेस्ट येते ना मेथीच्या भाजीमध्ये. आणि त्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ना ते छान खलबत्त्यामध्ये ठेचून किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून सुद्धा ॲड करू शकता. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घालूयात. कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ट्रान्सलुसंट होईस्तोपर्यंत. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करणार आहोत. मेथीच्या भाजीमध्ये ना तुम्ही कधी कोथिंबीर घालून बघितली का मंडळी? तर आज ना आपण भाजीच्या शेवटी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत. त्यामुळे काय होतं, भाजीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते. तर सगळी मेथी मी कढईमध्ये घालून घेतली आणि भिजवलेली मुगाची डाळ जी आहे ना ती सुद्धा पाण्यासहित ॲड केलेली आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे अगोदर. कारण काय होतं, परतल्यानंतर भाजी थोडीशी श्रिंक होते आणि मग नंतर आपण मीठ ॲड करायचे. तर मीठ ॲड करून घेऊया आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचे. मुगाची डाळ शिजायला हवी आहे म्हणून आपण ह्याला आता झाकण लावून वाफवून घेणार आहोत. डाळ किती वेळ भिजली त्यानुसार हा जो शिजण्याचा वेळ आहे ना तो ठरवतो मंडळी. तर काय होईल, आपली डाळ जर जास्त भिजलेली असेल तर पटकन भाजी 10 ते 15 मिनिटामध्ये शिजून जाते आणि जर डाळ भिजलेली नसेल तर 15 ते 20 मिनिट लागतात. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे भाजीला. तर आता आपण भाजीवर झाकण ठेवूयात आणि साधारणतः 5 ते 10 मिनिटासाठी वाफ घ्यायची आणि परत एकदा भाजी परतून घ्यायची आहे. भाजीमधली डाळ शिजली म्हणजे भाजी तयार आहे. भाजीमधलं सगळं पाणीसुद्धा सुकलं पाहिजे आणि जर डाळ शिजली नाही तर थोडासा पाण्याचा हापका द्या आणि परत एकदा वाफ घ्यायची आहे 5 मिनिटासाठी. तर अशी आपली भाजी तयार होईल मंडळी. ही मेथीची भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. बाजरीच्या किंवा ज्वारीच्या गरम गरम भाकरीबरोबर तर खूप सुरेख लागते. पण कधी कधी ना गार चपातीबरोबर पण खाऊन बघा, खूप सुंदर लागते, सुरेख लागते ही भाजी. मेथीची भाजी जी आहे ती तयार आहे. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर तयार आहे आपली मेथीची भाजी मुगाची डाळ घालून. हिरवी मिरची, लसूण, कांदा, अगदी चमचमीत अशी भाजी तयार आहे मंडळी. नक्की बनवून बघा आणि अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती मिक्स कडधान्याची भाजी, मेथीची सुकी भाजी, थोडंसं सॅलड आहे आणि ज्वारीची भाकरी. या जेवायला मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. बाय.